28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मीरा भाईंदर मध्ये आगीचं तांडव थांबेना। 10 दिवसांपूर्वी प्लेझंट पार्क, आता इंद्रलोक फेज 4। 3 निष्पाप बळी। याला जबाबदार कोण? प्रशासन झोपलंय का? 10 दिवसांपूर्वी प्लेझंट पार्क येथे मोकळ्या जागेतील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली। त्याची राख थंड होते न होते तोच इंद्रलोक फेज 4 मधील मोकळ्या जागेतील झोपडपट्टीने पेट घेतला। या आगीच्या तांडवात 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला। यामध्ये 23 व्यावसायिक गॅसचे बाटले अनधिकृत्य सापडले। सवाल एकच, हे सत्र कधी थांबणार? या मृत्यूंना जबाबदार कोण? मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन वसंत पोपळे यांचा थेट आरोप आहे। काही बिल्डर मोकळ्या जागांवर अतिक्रमण करवतात। प्रत्येक झोपडी धारकाकडून 2000 रुपये घेऊन झोपडी बांधण्यास परवानगी दिली जाते। प्रभाग 4 मधील एव्हरशाईन कॉम्प्लेक्स समोर मोठी झोपडपट्टी वसली आहे। आरोप होत आहे की यात रोहिंगे, बांगलादेशी, परप्रांतीय अनधिकृतपणे राहतात। उद्या इथे आग लागली तर आजूबाजूच्या 100 बिल्डिंगींना फटका बसेल। शेकडो बळी जाऊ शकतात। प्रशासनाला आणि महापालिकेला आमचा जाब आहे। फर्निचरची दुकाने, लग्न मंडप, गॅरेज, मोकळ्या जागांवर बेकायदेशीर गाळे कसे उभे राहतात? या झोपड्या बसवणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल का होत नाहीत? सर्व अतिक्रमण तात्काळ निष्कासित का केले जात नाही? पालिकेचं यात नुकसानच आहे, मग कारवाई का नाही? मनसेचा इशारा स्पष्ट आहे, तात्काळ कारवाई करा, अन्यथा ठिय्या आंदोलन। 3 बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागा होणार का? की पुढच्या आगीची वाट पाहणार? रिपोर्टर प्रणय प्रभाकर पाटील, आय न्यूज 28 मराठीसाठी ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। नमस्कार, आता आपण उभे आहे एव्हरशाईन वूडच्या बाजूला एक मोकळी जागा आहे। त्या मोकळ्या जागेवर बिल्डरने ही झोपडपट्टी वसवलेली आहे। ही झोपडपट्टी एवढी आहे की नवीन मीरा भाईंदर शहर वसेल एवढ्या जागेत हे झोपडपट्टीधारक बसलेले आहेत। आमची महापालिकेला, आयुक्तांना विनंती आहे की ताबडतोब ही झोपडपट्टी ताबडतोब हटवण्यात यावी। कारण की जसे मीरा भाईंदरमध्ये प्लेझंट पार्क असेल, काल पाहिलं असेल इंद्रलोकमध्ये, काश्मीरामध्ये ज्या पद्धतीने आग लागली आणि इथे राहणाऱ्या लोकांकडे सिलेंडर आहे, लाईटचे कनेक्शन आहे आणि अशा ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या आहेत। यामुळे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या सर्वांना धोका आहे। या ठिकाणी बांगलादेशी, रोहिंगे, मुस्लिम लोक इथे येऊन राहत आहेत। यांच्याकडे कुठल्याही पद्धतीने पोलीस एनओसी नाही, कुठल्याही पद्धतीचे पेपर नाही, ते अशा पद्धतीने राहत आहेत। त्यामुळे यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि सदर मोकळी जागा खाली करून जो बिल्डर आहे भोईर त्यांच्यावर ताबडतोब, जागा मालक आहे त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मी प्रभाग 4चे प्रभाग अधिकारी गुनिजन सर तसेच आयुक्त राधा विनोद शर्मा साहेब यांना मी विनंती करतो आणि ताबडतोब सदर अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे ही नम्र विनंती करत आहे। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार तक्रार करून देखील तुम्ही याच्यावर कारवाई करत नाही म्हणून प्रभाग कार्यालयात आम्ही आंदोलन करू, याची नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।